हॅलो, महत्वाची अनाउन्समेंट आहे मित्रांनो. अभय सरांचं इथं आगमन झालंय आणि डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि आल्या आल्या त्यांना जो रोल शूट होतो ना, त्यांनी मात्र अनाउन्समेंट केलेली आहे. बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी प्रत्येक खेळाडूला 4000 रुपयाचे कॅश प्राइज साहेबांच्या माध्यमातून जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. फक्त मिठाईचा बॉक्स भेटेल, दिवाळी भेटणार नाही. चंदू सोनार यायचं या सर. आम्ही सुद्धा इथं बसलेले आहोत. खरं तर तुमच्याबद्दल आम्हाला बरंचसं मात्र माहिती भेटलेली आहे की एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांचं तुमच्याजवळ पाहिलं जातं. खरं तर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहेत आणि सर तुम्ही आज दाखल झालात. तुमच्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. अच्छा, क्वालिफाईड आहे, पंच सुद्धा आहेत. खरं तर नामवंत पंच म्हणून त्यांच्याजवळ सुद्धा बघितलं जातं. खरं तर क्रिकेट वेडा प्रेमी आपण म्हणूया. आणि क्रिकेट म्हटलं तर सर आज एक भारतामध्ये क्रिकेट हा धर्म झालाय. प्रत्येक गलीमध्ये आपण जर विचार केला तर क्रिकेट, प्रत्येक ग्राउंडमध्ये क्रिकेट. आणि त्या धर्माचा देव कोण असेल? आमचे आदरणीय नो डाऊट मास्टर आमचे आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सर यांना मात्र देवाचा दर्जा तर नक्कीच आहेत. या सर पुन्हा एकदा तुम्ही असं नसतं व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. चंदू सोनार स्टेज वरती या चंदू सोनार सर या. अजय नायर साहब स्टेज पे आओ. हॅलो 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 हॅलो. नमस्कार मित्रांनो, परत आपल्या समोर चंदू सोनार कॉमेंट्री करायसाठी आलेले आहेत. फारच सुंदर अजय नारायण साहेब आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे प्लीज, टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे मित्रांनो. आपण सातारा YouTube चॅनल वरती लाईव्ह बघत आहात. स्कोर आहे 10. आज आपण बघत आहात बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल क्लब यांचा सामना. हे आपले सगळे वर्करच आहेत. जिंकलो तरी मीच आणि हारलो तरी मीच. त्याच्यामुळे या स्टेजवरती कोणी मी नाही आणि कोणी तू नाही. बॉलरला आला आहे किशोर. फार सुंदर असा गेम हा क्रिकेटचा आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला आम्ही मानाचा मुजरा करतोय. कारण वर्षातून या खेळासाठी आम्ही लोक वाट बघत असतो आणि या वाट बघता बघताच आमचे दिवस असे निघून जातात. फार सुंदर असा बॉल. आणि अक्षय हे आउट झालेले आहेत. 22 नंबरचा खिलाडी 27 नंबरचा खिलाडी पाण्याची बॉटल घेऊन पळत आहे. पंकज आणि आपला दुसरा खिलाडू येत आहे पंकज मंगेश, सॉरी माफ करा. आपण बघत आहात बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल क्लब कमांडो फील्डिंग करतायत आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत आहेत.
सिद्धिविनायक ग्रुप. फारच सुंदर आणि एक कॅच घेतलेली आहे आणि पहिल्याच फटक्यामध्ये मला एक खास स्पेशल सांगायचंय. किशोर जेव्हा पण येतो प्रत्येक वेळी एक विकेट घेतो आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये किशोर हा क्रिकेट मध्ये फारच सुंदर किशोरसाठी टाळा झाला पाहिजे. डीजे जरा जोर से बजा भाई. आता कमांडो बसून प्रत्येक जणांना भीती वाटायला लागली, कारण कुठला स्ट्रोक कुठून येईल काय सांगता येणार नाहीये. फारच सुंदर. मित्रांनो, माझे मित्र किरण बोलले होते कि सबको छोड़ो लेकिन बॉल मत छोड़ो. ट्रेन छोड़ो, गाड़ी छोड़ो, लेकिन बॉल मत छोड़ो, क्योंकि हर बॉल के ऊपर ही खेल है और खेल में ही दम है. फारच सुंदर आता हा एक बॉल आणि हे काय बघतोय मी, दीपूनी तुरंत बॉल पकडलेला आहे. वा दीपू, स्पेशली तुमचं थँक्यू. आणि स्कोर आहे 16. 2 ओव्हर, 1 वर 6, 16. आणि आता दुसरा बॉलर येतोय विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम. अब दिल थाम के बैठिए, आपके सामने आ रहे विजय 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 विजय. कृपया विचार करा एक एक बॉलाचा आणि थ्रो करताना विचार करूनच टाका मित्रांनो. स्कोरची आता सध्या स्थिती आहे 18. फारच सुंदर स्ट्रोक केलेला आहे, पण माझा मित्र विजय यांनी त्याला स्टॉप केलेला आहे. फारच सुंदर शॉट आणि किशोरनी तो बॉल अडवलेला आहे. मित्रांनो, सांगण्याची एक पद्धत मला म्हणायची आहे, यंदाच्या स्टेजला पब्लिक कमी आहे, कारण सातारा युट्यूबने घरी बसून लाईव्ह दिलेला आहे. माझे मित्र मंजित हे व्हिडिओ बघतायत आणि स्वतः फोटो पण काढतायत. मंजित, आणि हे काय बघतोय मी, परत एकदा किशोरकडे बॉल आणि किशोरनी बॉल धरलेला आहे. आरामात किशोर. वाक सुंदर, वा वा वा. किशोर सरांनी परफेक्ट एकदम धरलेला आहे. त्यांना नाव दिलेलं आहे किशोर 7 नंबर. आणि मित्रांनी चौका वाचवलेला आहे. अशा प्रकारे मित्र धावतायत. आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. एक डीजे होऊन जाऊ दे फटकन.
स्कोर आहे 2/4 24 स्कोरची स्थिती आहे 24 आणि बॉलर आहे चौथी ओव्हर बॉलर आहे आदर्श आणि आपल्या समोर बघत आहे आदर्शने आदर्श ठेवलेला आहे आणि आता बॉल बघत आहे तुम्ही आदर्शचा बॉलिंग बघण्यासारखे आहे आदर्श 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 फारच सुंदर ओ माय गॉड हे काय बघतोय मी कमांडोने हे काय केलं आहे आणि त्यांनी चार रन दिलेले आहेत हा मला वाटतं टी शर्टचा कमाल असेल कारण प्रकाश मध्ये एच नाहीये त्याच्यामुळे हा कदाचित बाउन्स झालेला आहे फिल्डर चेंज होत आहेत फारच सुंदर असा गेम रचलेला आहे चौथी बॉलिंग चाललेली आहे परत एकदा बॉल पटांगणाशी गप्पा करत करत खालून गेलेला आहे हा फारच सुंदर असा सामना रचलेला आहे आणि या सामन्याचं नाव आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल क्लब व्हॉट अ शॉट आणि माझ्या मित्रांनी परत त्याला 4 रन दिलेले आहे माय गॉड स्कोअरची स्थिती आहे 34 मित्रांनो लक्षात ठेवा मगाशी विन साठी 34 पाहिजे होते पण आता 34 आहे तीन बॉल राहिलेले आहेत 34 रन झालेले आहेत आणि आदर्श बॉल टाकत आहे आदर्श 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 आणि हे काय बघतोय मला वाटतं किशोर कॅच धरतोय वाटतं ओ माय गॉड परत एक 4 38 चा स्कोर झालेला आहे माय गॉड हे काय बघतोय मी ठीक है कोई बात नहीं बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है किशोर कोई बात नहीं और 2 बॉल है मला वाटतं कदाचित चेंडूचं बोलणं तर पटांगणाशी होत होतं पण माझे फिल्डर सुद्धा एकामेकामध्येच लागलेले आहे एक बॉल राहिलेला आहे आणि आता स्कोअरची स्थिती आहे 42 42 42 4 लग गए ना ओव्हर संप आणि जिंकण्यासाठी आहे 44 टॉस साठी यायचं आहे रायझिंग स्टार बीपीजीसी टायगर तुरंत यायचं आहे टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आणि कॉइन आलेला आहे लवकर लवकर यायचंय वेळ कमी आहे मित्रांनो फटाफट यायचंय
डीजे वाय एक एकदम तडकता फडकता होना चाहिए. डीजे वाय कडकता फडकता. रायझिन वाले डीजे जरा 2 मिनिटं. डीजे रायझिंग वाले आले नाही अजून. रायझिंग वाले लवकरात लवकर टॉर्च करायचा. रायझिंग कुठे गेले रायझिंग वाले? आणि प्रतीक आलेले आहेत. आणि भूषण भूषण जिथे असतील त्यांनी टॉर्च करावा. भूषण भूषण हा ओके. दिसले नाही सफेद सफेद आहेत ना भूषण. ठीक आहे. दीपक काय घेतलंय? प्रतीक प्रतीक सांगतायत. अच्छा चला फिल्डिंग साठी लवकर लवकर सज्ज व्हायचे. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. वेळेचं भान ठेवायचं सगळ्यांनी. कमांडोला 44 झालेले आहेत. रायझिंग स्टार बॅटिंग घेत आहेत. टायगर बीपीजीसी टायगर. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबचे कमांडो यांना 44 करायचे. 44 4 4 44. हाँ भैया बनो, अब दिल थाम के बैठिए. आपके सामने आ रहे क्रिकेटर 2 यानी के आप ही के कलाकार बॉम्बे प्रेसिडेंट गोल्फ क्लब. मेरे 2 कलाकार मुझे हमेशा देखा करते हैं जिनका नाम है हरवंत और मंजीत. अक्सर ज्यादा करके मेरे साथ में होते. उन्होंने फैट कटर लिया था. स्ट्राइकला है रवि. नॉन स्ट्राइकला कोण? स्ट्राइकला कोण आहे? तो तिकडचा. अरे आले ना प्लेयर त्याचे कुठे तो काय तिकडे? तो तिकडे खेळतोय तो स्ट्राइकला. प्लेयर 13 12 प्लेयरला बोलवा ना. कुठली टीम आहे? अरे माझाच आहे पण तो तिकडचा तर दिसला पाहिजे ना त्या साईडचा. ए कोण आहे रे तिकडे? मंजित अरे बॅटिंग केले कोण ए काय? दिलीप दिलीप ओ शिंदे बॅट्समॅन कोण आहे? राकेश आणि रवी आहे ना. स्टोक करतायत राकेश आणि बॉलिंगला आहे अक्षय. इसको लगा डाला तो ठींगा लाला. हा डॉट बॉल झालेला आहे. फारच सुंदर असा बॉल. अक्षय यांची बॉलिंग आणि स्टोकला आहे राकेश. चेंडूबळीचा हा खेळ फारच सुंदर आणि खूप गमतीदार असतो. आणि हा गमतीदार खेळ आज आपण बघत आहोत सहारा यूट्यूब चॅनलला लाईव्ह जिवंत. फारच सुंदर असा एक स्ट्रोक केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बॉल कमी आहे आणि धावा जास्त आहे. त्याच्यामुळे एक एक बॉलवरती आपल्याला कसं खेळायचंय हे आपण ठरवून खेळूया. आणि हे काय बघतोय मी? ओ माय गॉड, हा परत एकदा बॉल वरून गेलेला आहे
आणि बघतो बघता हा बॉल मध्ये मित्रांनो 2 रन घेतलेले आहेत आणि आता स्कोरची स्थिती आहे 4 बॉल 3 रन. फारच सुंदर असा बॉल टाकलेला आहे पण त्यांच्या बॉल साठी रवीनी तो बॉल खेळू नाही शकले. पण तरी सुद्धा काही टेन्शन नाहीये, पुढच्या बॉलरला नक्कीच रवी मारतील, मी अशी आशा ठेवतो. आणि हा बॉल वाईट आहे. स्कोरची स्थिती आहे 4. आणि हा परत एक वाईट दिलेला आहे. मी हे काय बघतो, अक्षय कडून हा वाईट दुसरा पडलेला आहे. हाँ भाई बहनों, जल्द से जल्द खेलने के लिए तैयार रहिए. अगली टीम के लिए मैं फिर से कहूंगा, प्रतीक अपनी टीम तैयार कीजिएगा जल्द से जल्द. हाँ फारच सुंदर स्ट्रोक केलाय मित्र. हे डोळ्यावरती मला विश्वास येत नाहीये आणि हा एवढा सुंदर त्यांनी स्ट्रोक करून खूप सुंदरपैकी धावा घेतलेल्या आहेत. एक एक दिवस आणि एक एक क्षण फारच महत्वाचा आहे. 365 दिवसामधला हा दिवस जो आहे, ह्या दिवसाला बघण्यासाठी आम्ही लोक सहारा युट्यूबला आम्ही लोक बघत आहोत लाईव्ह. आणि दुसरी गोष्ट, 1 ओव्हर मध्ये 7 रन झालेले आहेत. होऊन जाऊ दे एक डीजे कडक. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि आता बॉलरला आले अंकित 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 अंकित. आणि हा शॉट जो लावलेला आहे बघण्यासारखा आहे. फारच सुंदर असा रवीने शॉट मारला. राकेशने शॉट मारलेला आहे, असो आपल्या मित्रांनीच मारलेला आहे, कारण हे बॉम्बे प्रेसिडेंट गोल क्लबचे पोर आहेत. ताली हो जाए. मला वाटतं टाळ्यांचा गडगडाट फार कमी झालेला आहे. अच्छा टीमच्या माणसं. अच्छा नाही काय फारच सुंदर असा बॉल टाकलेला. हे काय बघतोय मी, डोळ्यावर विश्वास नाही माझ्या. बघते बघते आखे गुल. आणि स्कोरची स्थिती आहे 10. जो शेर होते वो कभी बछड़े की कोशिश नहीं करते, वो डायरेक्ट झप मार के खा लेते. इसी तरह से बॉम्बे प्रेसिडेंसी गोल क्लब के हार वंदे जबडे, जबडे म्हणजे छावा. साहिल माझ्याकडे एवढं बघतोस कशाला.
तुझ्या जागी कोण गेलाय का दुसरा? किशोर कोण गेलाय दुसरा तुझ्या जागी? आदर्श. वा, एक सुंदर असा फटकार मारलेला आहे. माझा विचार आहे त्यांच्यासाठी जे क्रिकेटपटू खेळत आहेत त्यांनी बॉलकडे लक्ष न देता धावांकडे लक्ष द्या. स्ट्रोक केल्यानंतर जेवढा होईल तेवढा धावायचा प्रयत्न करा, कारण 44 पाहिजे. 4 4 44. पटांगणात बॉल फिरत फिरत चाललाय, गप्पा करत करत चाललाय. दुसरी ओव्हर मध्ये 13 स्कोर आहेत. अब 13 ना मेरा. बे छक्का. एक एक बॉल फार किमती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जिंकण्यासाठी खूप कमी वेळ आहे. आणि सुंदर असा एक शॉट, आणि माझ्या डोळ्यावर विश्वास नाही बसत. 4 4 4. एक घेऊन जाऊ द्या कडक डीजे. सतरा 17. आता लक्षात ठेवा मित्रांनो, खतरा. आणि डीजे थँक्यू. बारा बॉल आणि 27 रन पाहिजे मित्रांनो. 12 बॉल 27 रन पाहिजे नाही. आणि आता स्कोरची स्थिती आहे 17, यानी के लोगों के लिए खतरा. फार सुंदर एक असा छोटासा हलकासा आणि चिटुकला छटका मारलेला आहे. अरे असे खेळला तर कसं जिंकाल तुम्ही लोक? कमांडो, एक जोरदार झटका होऊन जातो डीजे. अरे त्यांना सांग ना गौतम, हळूहळू खेळतात ते. बेस्ट एकदम, क्या बात है. म्हणण्याचा उद्देश एकच आहे, क्रिकेटपटू खेळतायत पण ते आजूबाजूला लक्ष देत नाहीये. मी एवढंच सांगेल त्यांना की आजूबाजूला लक्ष द्या आणि नंतरच गेम खेळा. आणि परत एकदा डोळ्यावर विश्वास नाही, काय बघतोय हे मी. चौका, माय गॉड, फार सुंदर असं हॅम्बरनी सांगितलेलं चौका. मी विश्वास करू शकत नाही, फार सुंदर एक स्ट्रोक दिलेला आहे चौक्याचा. नऊ बॉल आणि 21 रन पाहिजे मित्रांनो. 9 बॉल 21 रन आणि स्कोरची स्थिती आता आहे 2-3 23. 23. आणि माझा मित्र रवी हे आउट झालेले आहेत. लवकर दुसरा पट्टू पाठवायचा लवकर. आणि आपण बघत आहे प्रकाश जा रहा है. प्रकाश तो तिथं
मित्रांनो, प्रकाश आले, प्रकाश आणि बीपीजीसी कमांडो यांना खास स्पेशल सांगण्यात येत आहे की ही मॅच अगर जिंकलात तो तुम्ही टिकाल, नाहीतर टीमच्या बाहेर, टुर्नामेंटच्या बाहेर. तो कृपया स्ट्रोक वरती लक्ष ठेवा. हर एक 8 बॉल 21 रन. बॉल वरती लक्ष द्या. 7 बॉल 21 रन. चला दुसरा बट्टू, लवकरात लवकर. सहा बॉल 21 रन. आणि आता आलेले आहे उमेश. उमेश स्ट्रोक करतायत, रनिंग करतायत आणि विकास स्ट्रोक करतायत. विकास बॉलिंग करतायत, सॉरी माफ करा मित्रांनो, विकास बॉलिंग करत आहेत. आदर्श स्ट्रोक करतायत. आणि हे काय बघतो, परत एक वाईट आणि माय गॉड, थोड्यासाठी चुकला. वाईट बॉल. पाच बॉल 18 रन पाहिजे. 5 बॉल 18 रन. बीबीजीसी कमांडो, हा गेम तुम्हाला जिंकायचा आहे. आणि परत एक विकेट. लवकर दुसरा जा, लवकर कोण जाते? गौतम. स्टोक वरती आहे गौतम आणि बॉल आहे 4 बॉल 18. 4 बॉल मध्ये 18 कसे करणार याचा विचार करा. 2 छकडी तरी पाहिजे, 2 छकडी. अरे पळा रे पळा, तुम्ही लोक पळत नाहीये, तुम्ही बॉलकडे बघताय. तीन बॉल आणि 17 रन. 3 बॉल. टॉर्च केलेलं कॉइन आणत जा मित्रांनो. आणि हे वेड विकेट. आता फक्त 2 बॉल आणि विजय दीननाथ चव्हाण पूरा नाव. सुंदर अशी फिल्डिंग. आणि आता स्ट्रोक करत आहे विजय. आप उठा लो मेरे दोस्तों, डर किस बात का, जाओ आगे दे दो एक खींच के. दन दना दन दन दना दन दन दना दन दन दना दन दन.
धन आणि एक बॉल मध्ये 17. चला घरी. फारच सुंदर असा बीबीजीसी कमांडोने गेम खेळलेला आहे. मला अप्रिशिएट करायचं त्या लोकांचं. फारच सुंदर त्यांनी गेम खेळलेला आहे. गुड जॉब. ये साल नहीं तो अगले साल ही सही, लेकिन हम पुरात बना म्हणतो. मी परत येणार आणि मी परत येणार.